आजचा व्हिडिओ आपला असा आगळा वेगळा होणार आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर ब्लाऊजची कटिंग अवघड जात असेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जे अवघड वाटतं ते एकदम सोपं वाटणार आहे आणि एकदम परफेक्ट असा हा व्हिडिओ होणार आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यावर ब्लाऊजची जर कटिंग केली तर अजिबात चुकणार नाही, कुठंच कमी जास्त होणार नाही. आणि खूप रिक्वेस्ट आहे, परफेक्ट अशी कटिंग सांगा, म्हणजे स्लो सांगा, दमानी सांगा, आणि म्हणजे एक एक पॉईंट धरून सांगा. तर आज आपण एक एक पॉईंट धरून हा कटिंगचा व्हिडिओ आपण म्हणजे करणार आहोत. तर ज्याला आवड असेल, ज्याला म्हणजे वेळ असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि ज्यांना नवीन शिकायचं आहे ब्लाऊज त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. आणि एकदम परफेक्ट अशी कटिंग आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडासा मोठा होईल कारण छोट्या छोट्या गोष्टी सांगताना किंवा स्लो मोशनमध्ये सांगताना तुम्हाला पटपट पटपट सांगण्याऐवजी एकदम म्हणजे एकदम दमाने सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. माप परफेक्ट माप घेणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने अशी ही माप घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आणि ही कटिंग पाहून तुमचं कोणतंही मापाचं ब्लाऊज कितीही मोठं असो तरी तुम्हाला त्या ब्लाऊजची कटिंग करता येणार आहे. तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी मोजल्यावर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. तुमचं माप किती असो तर तुम्हाला त्याच्यामध्ये किती वाढवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ एकदम परफेक्ट होणार आहे आणि सगळ्याला महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि माझे व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी असतात, जेणेकरून त्यांना त्यांची स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवता यावं, त्यासाठीच माझा प्रयत्न असतो. तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम नेहमी आपण ज्यावेळेस कटिंगला सुरुवात करतो त्यावेळेस आपण उंचीपासून करायची. तर पाहू शकता जिथं आपण शोल्डर जोडतो तिथं एकदम परफेक्ट धरायचं आहे या पद्धतीने. आणि जिथं आपला पाठीचा जो टक्स असतो तिथं धरायचा आहे, म्हणजे उंची वाकडं तिकडं होणार नाही आणि एकदम परफेक्ट येईल. तर पाहू शकता 13.5 14.5. आता तुमच्या ब्लाऊजची उंची किती असो, जेवढी येईल तेवढी त्यामध्ये तुम्हाला 1 इंच तुम्हाला ॲड करायचं, म्हणजे परफेक्ट तुमची उंची येणार आहे. आता आपण काय करायचं, गळा मोजायचा, मोंढा मोजायचा. आता हे आणि ज्यावेळेस आपण गळा मोजायचा आहे त्यावेळेस असं व्यवस्थित असं फाकून किंवा ह्या प्रकारे गोल आकार करूनच गळा मोजायचा आहे, म्हणजे मोठं होणार नाही आणि पसरट सुद्धा होणार नाही. तर आपला गळा आता पाहू शकता. आपण ही इथून काय करायचं, ह्या जो गळ्याचं जे आपण जिथून हुक लावतो तिथून अशी आपण ही रेष ओढायची आणि ज्या अंकापर्यंत येईल तो आपला गळा झाला. तर आपला गळा आहे 5.5 इंच. तर आपण जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे गळा 5.5. तर पाहू शकता गळा खोली 5.5 आहे. आणि नेहमी मी सांगत असते तुम्हाला, गळा रुंदी आपण ही 2.25 ठेवायची आहे. कोणतंही मापाचं ब्लाऊज असो 2.25 इंच गळा ठेवायचा आहे. फक्त तुम्हाला जे आपले बंद गळ्याचे ब्लाऊज असते त्याला मात्र हे चालत नाही. जे मोठे गळे असतात त्याला 2.25 चालतं. तर मोठ्या गळ्यामध्ये कोणत्याही आकाराचा असो, कोणत्याही म्हणजे खोलीचा असो तर त्याला 2.25 इंच गळा ठेवायचा आहे. आता आपण ही रेष ओढून घेऊया आणि याचा बॉक्स तयार करूया, म्हणजे आपल्याला परफेक्ट असं समजेल. आता आपला हा झाला गळा. आता बऱ्याच जणाला शोल्डर किती घ्यावं समजत नाही. तर काय करायचं, जे आपल्या ब्लाऊजचं शोल्डर आहे पाहू शकता, ज्या आपल्या ब्लाऊजचं शोल्डर आहे तेवढं आपल्याला, आता आपल्या ब्लाऊजचं शोल्डर आलेलं आहे 2 इंच. तयार आपलं हे 2 इंच आहे. तर 3 इंच ठेवून द्या डोळे झाकून. ही म्हणजे परफेक्ट कटिंग आहे. 3 इंच आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे. 3 इंच कारण आपलं 2 इंच आहे तर 3 इंच. तर तुमचं कितीही येऊ त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे. तुमचं ब्लाऊजचा जे शोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे. 2.5 असेल, 2 असेल, 2.25 असेल, त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं, म्हणजे माप हे परफेक्ट आहे. आणि हे फक्त मोठ्या गळ्यासाठी मी सांगते, बंद गळ्यासाठी नाही. हां, बंद गळ्यासाठी तुम्ही शोल्डरचं म्हणजे या मापाचं जे शोल्डर आहे जसं मोजतो तसंच ठेवा. फक्त ज्यावेळेस बंद गळा असतो त्यावेळेस मात्र गळा रुंदी तुम्हाला जास्त ठेवावी लागते. म्हणजे 2.5 3.5, म्हणजे बोटनेक असेल तर 4 असं ठेवावं लागतं. आणि नॉर्मल असेल तर पसरट गळा पाहिजे असेल तर 3 इंच ठेवायचं. ह्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. शोल्डरमध्ये काहीही फरक होणार नाही.
फक्त गळारुंदीमध्ये जे मोठे ब्लाऊज असतात त्याच्या गळारुंदीमध्ये फरक होतो. पण ज्यावेळेस शोल्डर मोठं असतं कोणत्याही ब्लाऊजमध्ये, कोणतंही ब्लाऊज असो, बंद गळा असो किंवा मोठा गळा असो, जेवढं शोल्डर आहे तेवढं त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं. हे ढोबळ माप आहे आणि परफेक्ट माप आहे. तर हे एवढं मात्र तुम्हाला इथं फरक करायचा आहे, पण शोल्डरमध्ये अजिबात करायचं नाही. जेवढं आहे तेवढंच ठेवायचं, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं, बस एवढंच आहे. आता आपल्याला मोंढा मोजायचा आहे. आता मोंढा सुद्धा आपण हे असं पसरट करून घ्यायचे, गोलाकार करून या प्रकारे. तर असं या प्रकारे. आणि काय करायचं, जिथून आपलं आता हे पाहू शकता, जिथून आपल्या मोंढ्याची खूण आहे, जिथून मोंढ्याची खूण म्हणजे जिथून आपला मोंढा जोडलेला आहे, ब्लाऊजची बाही जोडलेली आहे, तिथं आपण रेष ओढायची. इथून सुरुवात करायची. ज्या अंकापर्यंत येईल ते तुमचं मोंढा झाला. याच्यात अजिबात वाढून, मला एक कमेंट आली होती की मोंढा वाढून घ्यायचा का? अजिबात घ्यायचा नाही. जेवढा आलेला आहे तेवढाच घ्यायचा. अजिबात त्यामध्ये वाढ करायची नाही. थोडासा कमी कापला तरी चालतो, कारण नंतर फिटिंगच्या वेळेस आपण थोडं कट करून घेतलं तरी चालतं. पण मोठा अजिबात करू नका, कारण ब्लाऊजचं मोंढा मोठा झाला की ब्लाऊजची फिटिंग अजिबात येत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता आपल्याला छातीचं माप हे परफेक्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने काढा. तुमचं माप म्हणजे तुमच्या ब्लाऊजचं माप काय करायचं, तुम्हाला किती मोठा असो ब्लाऊज, कितीही मोठा असो, फक्त तुम्हाला काय करायचं आहे पाहू शकता, हे इथून जिथं हुक पट्टी आहे त्या हुक पट्टीला लावायचं आणि इथं जेवढी आपली मार्जिंग आहे तेवढी. तर आता आपली मार्जिंग किती आलेली आहे, 11. म्हणजे ही शिलाई सहित आहे. किती? शिलाई सहित आपली 11 आलेली आहे. तर पाहू शकता शिलाई सहित 11. आणि आपली तयार किती आहे, 9.5. तयार किती, 9.5 आली आहे. आणि पूर्ण तयार आपलं 11 आलेलं आहे. हे 11 आणि 9.5 आपली ही फिटिंगची आलेली. म्हणजे ही झाली तुमची माया. आता तुम्हाला परत एकदा सांगतो मी कसं मोजले, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार नाही, कारण व्हिडिओ मध्ये थोडंसं लक्षात येत नाही. तर परत एकदा सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. आता हे आपण पूर्ण माप घेतले, हे म्हणजे मार्जिन सहित माप घेतले आपल्याला. आता यामध्ये काय करायचं, आलेलं माप घ्यायचं आणि इथं टाकून द्यायचं. किती असो तुमचं, कोणतंही छोटं ब्लाऊज असो मोठा असो, पूर्ण मार्जिन सहित पकडायचं. पूर्ण मार्जिन सहित पकडल्यामुळं तुम्हाला कमी जास्त किंवा मार्जिन कमी पडेल असं कधीच होणार नाही. एकदम परफेक्ट ही स्ट्रिक आहे. तर आपलं 11 आलेलं आहे. तर आपण 11 घेतलेला आहे. तर आता आपल्याला फिटिंगचं माप काढायचं आहे. तर काय करायचं, हे जी आपली फिटिंग आलेली आहे ना, इथून आपली फिटिंग झालेली आहे. तर इथं आपल्याला टेप ठेवायचा आणि इथं आपल्याला हे पाहू शकता. तर आपलं 9.5 आणि 1 रेष आलेली आहे. किती, 9.5 आणि 1 रेष. तर आपल्याला इथं किती गळलं होतं, इथं सुद्धा आपण 9.5 घेतलेलं आहे. आणि ही 1 रेष. आता 9.5 आणि 1 रेष हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ब्लाऊजचं माप घेताना तुम्ही कितीही नवीन असाल तरी तुम्हाला अशी परफेक्ट कटिंग येईल आणि गोंधळ न करता तुम्हाला ही कटिंग करायची आहे. आता हे आपलं मार्जिंग आणि फिटिंग हे आपलं यामध्ये आलेलं आहे. मार्जिंग आणि फिटिंग यामध्ये आलेलं आहे. आता इथं काय करायचं, तुम्हाला इथून 1.25 इंच ठेवायचं, कारण याचा गळा थोडासा मागचा छोटा आहे, त्याच्यामुळे मी 1.25 इंच ठेवते. आणि असा गोल आकार करून घ्यायचा. तुम्ही याने दिला तरी चालेल, पाहू शकता. या प्रकारे तुम्ही जरी दिला असं इथून असं फक्त हे फिरवत राहायचं आणि हे असा गोल आकार देऊन घ्यायचा. आता हे झालं. आता बऱ्याच जणांच्या इथं काय होतं, आता हा झाला मागचा भाग. आपला मागचा भाग हा परफेक्ट झालाय, पण यामध्येच आपल्याला समोरच्या भागाची सुद्धा कटिंग करायची आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं, समोरच्या भागाची कटिंग करताना जर तुमच्या समोर इथं चोळ येत असेल, इथं वरच्या बाजूला इथं चोळ येत असेल, तर इथं काय करायचं, तुम्हाला या रेषेपासून आपण जे शोल्डर मोजलं ना त्यापासून 1/2 इंच तुम्हाला आतमध्ये जायचंय. किती, 1/2 इंच, फक्त 1/2 इंच आतमध्ये जायचं. आणि त्याला काय करायचं, आपण हे आपण 1/2 इंच गेलेला आहे. आणि इथून आपल्याला हा जो खड्डा आहे, आतला खड्डा अर्धा इंचावर द्यायचा. हा मागचा आहे आणि मागच्या मोंढ्याचा हा आहे आणि समोरच्या मोंढ्याचा हा आहे. तर हे खोली घ्यायची आहे आपल्याला मोंढ्याची. तर तुम्ही पाहू शकता. तर या प्रकारे घ्यायचं, म्हणजे इथं जो चोळ येतो ना तो अजिबात येणार नाही. हे ज्यांच्या ब्लाऊजला समोरून चोळ येतो शोल्डरच्या बाजूला म्हणजे खांद्याच्या तिथं, तर तुम्ही ही ट्रिक्स वापरा आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. अजिबात चोळ येणार नाही. ज्यावेळेस आपलं हे शोल्डर मोठं होतं त्यावेळेस आपला इथं चोळ येतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता नेहमीसारखं आपल्याला काय करायचंय, क्रॉस पट्टी 2.5 आणि 3 ठेवायची. किती, 2.5 आणि
3. आता 2.5 आणि 3 ठेवलेली आहे, तर आपण हे माप टाकूया या प्रकारे. आता आपल्याला गळ्यापासून ज्यावेळेस कटोरीचा आकार द्यायचा आहे तर आपल्याला गळ्यापासून 1 इंच वर जायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो आणि पदर साडीचा पदर घेतो तर ते साडीचा पदर घेतल्यावर आपण जिथून कटोरी जॉईन केलेली आहे ती आपली दिसणार नाही. जास्त वर ठेवलं तर तुम्ही पदर जरी घेतला तर ती शिलाई दिसते आणि कटोरीचा असा आकार दिसतो. त्याच्यासाठी गळ्यापासून वर फक्त 1 इंच जायचं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता तो आपल्याला कटोरी कशी काढायची, म्हणजे किती काढावं, तर इथून तुम्हाला 2.25 ठेवायचं आहे. म्हणजे हे माप बरोबर येईल. नेहमी कोणताही ब्लाऊज असो, समोरचा मोंढा आहे ना, जो आपण म्हणजे मोंढ्याला जो खड्डा दिला आहे त्याच्यापासून इथपर्यंत आपल्याला 2.25 मोजायचं आहे. 2.25 पर्यंत आपल्याला ही खूण करून घ्यायची. हे लक्षात ठेवायचे आहे, कारण छोट्या ट्रिक्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही त्या फॉलो करा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं ब्लाऊज कटिंग येणार आहे. आता कटोरी आहे 5.25 इंच. कटोरी किती आहे, 5.25. 5.25 आपण खूण करून घेतली आणि आता आपल्याला आकार द्यायचा आहे, कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा, तर पाहू शकता हा जो आहे हा आपण, आणि इथं आपण थोडंसं वर फिरवायचं आहे, म्हणजे जिथून आपण खूण करून घेतलेली आहे तिथं आपलं मॅच होईल आणि बरोबर आपल्याला कटोरीचा, तुम्ही जर किती नवीन असाल, हा आकार येत नसेल तर तुमच्याकडे हे जर असेल तर ह्याने आकार देता येतो. तर ही झाली मागचा भाग, पुढचा भाग डायरेक्ट कटिंग. तर हा परफेक्ट व्हिडिओ आहे आणि डायरेक्ट कपड्यावरून आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे अस्तर आहे. तर आजचा व्हिडिओ सगळ्यांना समजेल असाच आहे. तर पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे, कारण हे 2 ब्लाऊज आपण एकखट्टी कट केले. आता आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे. समोरचा भाग काढायचा त्याच्यासाठी आपल्याला हे पाहू शकता, आपण हे गळ्याचं जे आहे अंतर ते आणि हे इथलं अंतर तुम्हाला हे पाहू शकता या प्रकारे ठेवायचे आणि हे असं करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपली जी हे आलेली आहे ते असं उमटलेलं आहे, इथून फिटिंग आहे. या प्रकारे हे समोरचा आपला फ्रंट आपला व्यवस्थित झाला आणि यामध्ये जास्त मार्जिन उडत नाही, म्हणजे उरत नाही. परफेक्ट तुम्ही जर डायरेक्ट कटिंग केली की परफेक्ट येते. पण यामध्ये पण जर ब्लाऊज पीस जर कमी असेल तर तुम्हाला पेपर कटिंग करून, किंवा तुम्ही नवीन आहात तर तुम्ही नवीन असल्यावर तुम्हाला पेपर कटिंगच करून टाकावी लागते, म्हणजे करावी लागते. नाहीतर ब्लाऊज जर कमी जास्त असेल तर तुम्ही कट केलं बाहीच पुरली नाही तर ते एक गोंधळ होतो. आणि एक पुन्हा एकदा कमेंट्स आलेली आहे की बाहीला कपडा किंवा पुरत नाही. आता हे आपण हे अस्तर आहे, तुम्हाला मी खालचं वर करून दाखवते म्हणजे कसं येईल. आता आपल्याला कटोरी काढायची. आता ही कटोरी आलेली आहे. आता आपण ही आणि हे बघा, हे जसं आपण पेपर कट करतो तसंच हा असा क्रॉस ठेवलेला आहे मी, आणि असं तर पाहू शकता. आता तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे दिसणार नाही पण हे बरोबर आलेलं आहे. आता ही झाली आपली मेन कटोरी. आता यामध्ये आपल्याला काय वाढवायचं आहे, आता 5.25 आहे. किती, 5.25. तर हे बघा 5.25. तर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला एकदम ढोबळ तुम्ही काय करायचं, इथं 1.5 इंच वाढवायचं आहे आणि ब्लाऊज शिवून बघा. या प्रकारे ब्लाऊज शिवून बघा, परफेक्ट येईल.
इथं 1.5 घेतले, इथून इथं 1.5 घेतले आणि इथून इथं आपल्याला 1.5 घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं ब्लाऊज एकदम आता ही कटोरी आपली परफेक्ट जे वाढून घ्यायचं आहे ते परफेक्ट वाढून घेतले. आणि हे बघा, आणि हे तुम्हाला इथं सरळ ठेवायचं आहे आणि इथं थोडंसं मात्र अर्धा इंच खाली यायचं, कारण जो आपण कटोरी जोडताना बऱ्याच जणांची कटोरी कमी पडती ती का पडती, तुम्ही जर फिक्स जर कापलं तर हा गोलाकार असतो आणि तो गोलाकार असतो, तो हा जो थोडा पसरट होतो आणि हा गोलाकार कमी पडतो. त्यामुळे काय होतं की ब्लाऊज कटोरी जोडताना कटोरी कमी पडती. तर काय करायचं, हा जो आता हे झालं सरळ, तर आपल्याला हे अर्धा इंच ते पाऊण इंच खाली यायचं आहे, म्हणजे आपली कटोरी परफेक्ट होईल, कमी पडणार नाही. आणि जर कमी पडत असेल तर तुम्हाला एक ट्रिक्स आहे ती पण सांगते, म्हणजे तुम्हाला एकाच ब्लाऊज म्हणजे व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी समजून जाणार आहेत, एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आता आपली कटोरी बरोबर आलेली आहे की नाही ती आपण कसं चेक करायचं, म्हणजे कसं बघायचं ते तुम्हाला सांगते. आता आपण हा पार्ट कापून घेऊया. आणि ही आपली जी कटिंग आहे ना ती फिक्स कापू नका, थोडंसं बाहेरून कापा, म्हणजे जी आपण रेष मारलेली आहे ना ती बरोबर येते, त्या रेषच्या बाहेरून कापा, म्हणजे आपली मार्जिन जी आहे ती कमी पडणार नाही. आता काय करायचं, हा जो फ्रंट आहे हा फ्रंट हा घेते म्हणजे तुम्हाला कळेल, हा जो फ्रंट आहे तो आपण काय करायचं असं टाकून पाहायचं. तर पाहू शकता, तर आपलं हे जे आकार आहे ते आपला 1 इंच ते 1.5 इंच आपला खाली आलेला आहे, म्हणजे आपली कटोरी बरोबर आलेली आहे. आता आपण काय करायचंय, कट करून घेऊया. आणि हा जर तुमचा आता बऱ्याच जणांचा हा भाग वाढतो, तो का वाढतो, तर काय करायचं आपण हे पाहू शकता, ही कटोरीपर्यंतच मोजायची, जिथं आपण कटोरी म्हणजे जॉईन झालेली आहे आपली कटोरी तिथपर्यंतच मोजायची. आणि ही क्रॉसपट्टी न मोजता आपल्याला फक्त एवढंच मोजायचं, म्हणजे आपल्याला कळेल. तर हे किती आपलं 5.5 आहे आणि आपलं किती आहे 4.5 आहे, म्हणजे तुमचं इथं अर्धा जाईल इथं अर्धा जाईल, म्हणजे आपलं हे सुद्धा परफेक्ट आले, हा आकार सुद्धा परफेक्ट आला. तर पाहू शकता आता इथपर्यंत आपलं हे आहे. आणि आता शिलाई मार्जिन ही इथून इथं वर गळ्याला जाईल आणि इथून इथं आपल्याला कटोरी जोडण्यात जाईल, म्हणजे आपलं हे सुद्धा बरोबर आलं. तर आपण म्हणजे कटोरी कट करून घेऊ. तर ह्या सोप्या गोष्टी पण परफेक्ट गोष्टी आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल मला तरी वाटतं, आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या कटिंगमध्ये जे समस्या आहेत ते तुम्हाला समजतील, की कटिंग बरोबर येते आहे की नाही. तर हे झालं आपलं परफेक्ट असं माप कटोरीचं. याला टक्स घेऊया, 5.25 ठेवून काय करायचं आपल्याला, आता इथं काय करायचं आपण, इथं आपल्याला इथं 1/2 इंच सोडायचं, म्हणजे जी शिलाई मार्जिन आहे ना, म्हणजे इथं सोडली की तुम्हाला कळेल की आपली कटोरी किती पाहिजे. आता आपलं किती आलेलं आहे 5.25, तर 2.25 घेऊया आपण, म्हणजे एक रेष 3ला एक रेष कमी, म्हणजे येऊन जाईल तेवढं. तर आपलं हे किती उरलेलं आहे टक्स, तर टक्स आपला बरोबर 3 इंचाचा उरलेला आहे आणि बाकीची आपली मार्जिन आहे. आणि आपलं टक्स उंची आपण या प्रकारे घ्यायची, ही झाली टक्स उंची आणि ही झाली आपली, हे झालं आपलं मार्जिन आणि ही झाली आपली टक्स उंची, आणि इथून आपला टक्स येणार आहे. आणि हे जे उरतंय ना हे आपली कटोरी झाली रुंदी, आणि ही आपली मार्जिन कटोरी इकडून जोडताना इकडून जोडताना. तर अशा ह्या खूप छान छान गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. आता हा कपडा होता 80 सेंटीमीटर. बरं, एक कमेंट्स आली होती की बाहीचा कपडा पुरत नाही, तर तो का पुरत नाही, तर ते आपण आता कपड्यावर टाकताना, म्हणजे आपण ब्लाऊज पीसवर टाकताना तुम्हाला दाखवते ब्लाऊज टाकायचं कसं, कमी कपड्यामध्ये म्हणजे ब्लाऊज कसं बसवायचं ते पाहूया.
आता पाहू शकता आपण ही रुंदी बरोबर टाकलेली आहे. आता आपण आणि आपलं थोडंसं हे येणार आहे जॉईंट. तर आपली बाही लांबी आहे 6 इंच, आपण ठेवणार आहोत 7 इंच. म्हणजे आता ह्या इथं सुद्धा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे. इथं तुम्हाला 3.5चा उतार द्यायचा. कितीचा? 3.5चा. आता 3.5चा उतार पाहूया आपण कसं होतंय. तर याप्रमाणे इथून तुमचा 3.5चा उतार झाला आणि ही तुमची ब्लाऊजची बाही लांबी झाली. बाही लांबी तर हे झालं आपलं परफेक्ट बाही कटिंग. आता हा समोरचा खड्डा तर या प्रकारे पाहू शकता. तर ही होती आपली परफेक्ट अशी ही ब्लाउज कटिंग. आता आपलं काय राहिलेलं आहे? आपल्याला काढायचं आहे क्रॉसपट्टीचं माप. आता क्रॉसपट्टीचं माप कसं काढायचं? आता हा जो कडक कपडा आहे ना तो आपण अगोदर कट करून टाकूया. म्हणजे तुम्हाला परफेक्ट माप कसं क्रॉसपट्टी कशी वाढवायची आणि किती माप घ्यायचं ते लक्षात येईल. आता आपण जो कडक भाग होता तो कट करून टाकलाय. आता आपलं 3 होतं तर आपल्याला 4 इंच इथं सुद्धा. आणि नेहमी मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा 1 इंचानी जास्त असतो. ते का असतो त्याचं सुद्धा कारण सांगते. इथं 2.5 होतं, इथं आपण 3.5 इंच ठेवलेलं आहे. म्हणजे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेले आहे क्रॉसपट्टी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्रॉसपट्टीमध्ये फक्त क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं आहे. तर आता आपल्या पूर्ण ब्लाऊजची कटिंग झाली. तर आपण क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच का वाढवतो? कारण आपल्याला बाही लांबी मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा 1 इंचानी वाढून घ्यावा लागतो. कारण क्रॉसपट्टीमध्ये 3 शिलाई म्हणजे समोरच्या भागाला 3 शिलाई येतात, मागच्या भागाला 2 शिलाई येतात. त्यासाठी समोरचा भाग हा 1 इंच एक्स्ट्रा असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बऱ्याच जणांचं आता हा मात्र 1 मीटर कपडा आहे, 80 असता तर तुम्हाला कळलं असतं. तरी पण मी तुम्हाला ठेवून दाखवते कपडा म्हणजे ब्लाऊजची कटिंग कशी करायची. आता पाहू शकता या प्रकारे. आता हा मागचा भाग झाला, हा फ्रंट झाला. कसं ठेवायचं ब्लाऊज कसं ठेवायचं म्हणजे परफेक्ट येतं आणि कमी कपड्यामध्ये आपलं ब्लाऊज बसतं. बाहीला पण कपडा पुरतो. तर पाहू शकता या प्रकारे ठेवायचं. इथं तुम्ही मागचा भाग ठेवला, इथं समोर तुम्हाला हा फ्रंट ठेवायचा आणि इथं तुम्हाला क्रॉसपट्टी ठेवायची. या जागेमध्ये तुम्हाला क्रॉसपट्टी ठेवायचं. हे लक्षात ठेवायचं. हे बघा आता आपलं एवढ्याच भागामध्ये आपलं मागचा भाग फ्रंट आणि क्रॉसपट्टी बसली. आता आपल्याला काय राहिलं? आपली कटोरी. तर कटोरी असं ही क्रॉसमध्ये टाकायचं. लक्षात आलं? तर ही कटोरी आपण क्रॉसमध्ये टाकली. आता आपल्याला बाही टाकायची. बाही लांबी 7 आहे आणि हे या प्रकारे तुम्हाला बाही लांबी सुद्धा टाकायची. तर पाहू शकता या प्रकारे. आता आपला कपडा किती? हा 1 मीटर आहे, पण बाही बसून आपलं किती? तर बरोबर आपलं 80 सेंटीमीटरमध्ये 80 सेंटीमीटरमध्ये आपलं करेक्ट बसलेलं आहे. आणि हा कपडा आपला उरलेला आहे. म्हणजे या प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज टाकलं अस्तर कट म्हणजे ब्लाऊज कट केलं या प्रकारे पाहू शकता. पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल कुठं काय ठेवलेलं आहे. तर परफेक्ट असं मार्जिन सहित ठेवलेलं आहे. तरी एकदम असं हात सोडून ठेवलेला आहे. म्हणजे मोकळं ठेवलेलं आहे. एकदम हिट केलेलं नाही. तर या प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे तुमची जी कटिंग आहे ती परफेक्ट येईल आणि अजिबात तुम्हाला हे कमी पडणार नाही. बाहीला कपडा कमी म्हणजे एक कमेंट्स होती की बाहीला कपडा कमी पडतो. तर या प्रकारे तुम्ही ठेवा म्हणजे तुमचा कपडा अजिबात कमी पडणार नाही. हे अस्तर होतं वरचं अस्तर हे परफेक्ट कापले आणि हे ब्लाऊजचं आपण थोडंसं अर्धा इंच आपण मोठं कापणार आहोत.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता आणि तुम्ही शेवटपर्यंत बघताल ही नक्की खात्री आहे. आणि लाईक करत चला, जास्तीत जास्त लाईक करा म्हणजे व्हिडिओला